सकाळचे बरोबर 9:45 वाजलेत मित्रांनो. आपण आता जस्ट आंघोळ आणि पूजा उरकली, नाश्ता पण उरकला. तिथं समोरच मस्तपैकी इडली खाली आणि हा स्वराज पेट्रोलियम जिथं आपण थांबलो होतो. सगळ्यांना गुड मॉर्निंग, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ. तर मस्त अशी आपली उडपी मँगलोरची ही सिरीज चालू आहे आणि आज आपण आहे पार्ट 4 मध्ये. कारण पार्ट 3 थोडा छोटा झाला आणि त्यात तुम्ही मस्त असं मुरुडेश्वराचं दर्शन पण केलं असेल. तर आता इथून फक्त 1 किलोमीटर वरती कंपनी आहे. समोर जाऊन फक्त राईट मारायचा. गेट वरती बरोबर 10 वाजता मटेरियलची एंट्री चालू होते, म्हणून इथं थांबलो, इथंच उरकलं सगळ्या गोष्टी आणि आता बोललो निघावं. तर चला डायरेक्टली कंपनीच्या गेटवरती जाऊ, गाडी खाली करायचं नियोजन लावू, त्यानंतर भरायचं नियोजन पण ह्याच ब्लॉकमध्ये लावू आणि मग बघू पुढचा प्रवास कसा होतोय ते. तर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा. 5,000 रुपयाचं डिझेल आणि 1100 रुपये टोल खर्च हा ह्या ट्रिपला खर्च आहे. तर पोचलो आपण लगेच कंपनीच्या गेटवरती. डॉक्युमेंटेशनची प्रोसेस करू आणि मग बघू किती वेळ लागतोय आज, कारण आज गाडी नाही आहे. काल म्हणजे मागच्या वेळेस आपण आलो त्यावेळेस भरपूर अशा गाड्या होत्या. पेपर दिले कंपनीमध्ये, चेकिंगला एंट्री वगैरे करून घेतली. आता बघूया किती वेळ लागतो. टाईम जातो, 1-2 तास तरी जातात. तोपर्यंत बुकिंगचं नियोजन लावू, डाटा वगैरे ट्रान्सफर करायचं ते करू, म्हणजे पार्ट 2 पण एडिट करता येईल. कारण पार्ट 1 आणि पार्ट 3 एडिट झाला, पार्ट 2 तसंच राहिला. बरोबर अर्धा तास गेला बघा आपला इथं एंट्री वगैरे करून, पेपर वगैरे चेकिंग करून. तर आता डायरेक्टली घेऊया आतमध्ये. आता पुढच्या गेटवरती पण एंट्री होती, काटा होतोय आणि मग खाली करायला स्टोअरला जायला लागतंय. यावेळेस पण तेच. ही समोरची कंपनी आहे. आता इथं परत एंट्री आणि मग काटा करून तिकडं जायचंय बघा सेंटरला. मोर बघा, मोर दिसला का? केवढा आहे मस्त, फक्त पिसारा नाही. आलोय जस्ट कंपनीच्या बाहेर. बरोबर 12 वाजलेत. आपलं लोकेशन ना धड मँगलोरमध्ये होतं ना धड उडपीमध्ये होतं, नेमकं दोन्हींच्या जॉईंटवरती आहे बघा. तर आता मी ऑफिसचं लोकेशन सेट केलं आहे. तर आता इथून डायरेक्टली मँगलोरला निघू. ऑफिस दाखवतं 31 किलोमीटर. किती आहे? 31. एका बुकिंगचं बोलणं चाललंय, पण तो म्हणतो परवा भरायची आहे वापीसाठी. पण 2 दिवस अंगावरती काढायचे म्हणजे काटा येतो अंगाला. त्यापेक्षा बघू आता ऑफिसला जाऊन कोणतं भेटतंय का. भेटलं तर ठीकच आहे, नाही तर ते ऑप्शन म्हणून आहेच. 2 वाजले आपल्याला. 2 पोहोचलो आपण पार्किंगला. जय मंगला ट्रान्सपोर्ट. गाडी लावूया. इथं आहेत भरपूर गाड्या आहेत. अयो अयो राडाच आहे सगळा. पावसाचा इकडं काय भरोसा नाही, कधी पण पडतोय. चला ऑफिसला जाऊया. ऑलरेडी मी मेसेज करून ठेवला होता, पण आता आलोय तर तोंड दाखवायला पाहिजे. भरपूर आहेत गाड्या बरं का. कंटेनर एक आहे साऊथची. बघू काय निघलं तर. संध्याकाळ झाली, बुकिंग काही भेटलं नाही. मस्तपैकी आपण आता पंजाबी थाळी मागवली बघा. मँगलोरला येऊन पंजाबी थाळी. आपल्याबरोबर आहे आपले बेळगावचे भाऊ आहेत, ते मराठी बोलतात मस्तपैकी. आणि असं काहीच हॉटेल आहे ऑफिसच्या बाजूला. सगळे ड्रायव्हर भाऊ मस्तपैकी तिथं जेवायला येतात. जेवण उरकूया. द नेक्स्ट डे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. बोला गणपती बाप्पा मोरया. गुड मॉर्निंग भावांनो. तर आज रविवार आहे आणि आपण हे बुकिंग कन्फर्म करून घेतले परवा. म्हणजे आलो त्यावेळेसच आपल्याला ह्या घर सामानाचं बोलणं झालं होतं. काल दिवसभर ऑफिसमध्ये होतो पण काय बुकिंग भेटलं नाही. मग सकाळ सकाळी आज परत आंघोळ वगैरे पूजा वगैरे उरकून घेतली आणि म्हणलं आता गाडी पण बाहेर काढून घ्यावं. कारण पार्किंगमध्ये बघा अजूनही भरपूर असं चिखल आहे. आपण तिथं गाडी लावली होती आणि संडे असल्यामुळं काय ड्रायव्हर सापडत नाही, त्यामुळं आपलं पहिली सकाळ सकाळी गाडी बाहेर काढून घेतली. तिथून घर सामान लोडिंग करण्यासाठी उडपीला जायचं आहे दुपारी लोकेशन आल्यावर आणि मग तिथून पुढे आपल्याला हा प्रवास कंटिन्यू करायचा. बरोबर 2:15 वाजलेत मित्रांनो. आपलं लोकेशन आहे 53 किलोमीटर. पार्किंगला 200 रुपये गेले आपले, पण बुकिंग काय भेटलं नाही. पण
पण काही प्रॉब्लेम नाही, आपलं पहिलं बुकिंग होतं म्हणून काम झालं. आणि मँगलोरचं कसं झालं माहिती आहे का, मँगलोर फक्त नावाला कर्नाटकचा पार्ट आहे, बाकी कल्चर वगैरे सगळं आहे ना केरळचं फॉलो केलं जातं. बघा इथं बघा किती मस्त असं हे सिम्बॉल आहे पाहिलं का, क्रॉस, ओम आणि मशीदचं सिम्बॉल मुस्लिम लोकांचं. म्हणजे कसलं भारी आहे की नाही, विविधतेत एकता. आणि ती आज देशाची गरज आहे, सर्व धर्म सहिष्णुता, जे आपण मूल्य शिक्षणात शिकलो होतो. सर्व धर्मांचा आदर करा आणि गुण्या गोविंदाने राहा. लोकेशन पासून एक 7 किलोमीटर अलीकडे थांबलो मित्रांनो आपण, हॉटेल वृंदावन नेस्ट. सर काहीतरी खाऊन घेऊ आणि मग जाऊ लोकेशनकडं. तर या मित्रांनो मस्तपैकी आज आपण पावभाजी ऑर्डर केली बघ. पटक्यान खाता येईल, टपक्यान जाता येईल. पावभाजी खाऊया आणि निघूया. नाश्ता उरकला आपला, आता लोकेशन गाठू. डायरेक्ट 7च किलोमीटर आहे, पटक्यान पोचू. बरोबर 4 वाजलेत मित्रांनो. त्या मागच्या सोसायटीमधून आपल्याला लोडिंग करायचं. आपल्या त्या पॅकर्सवाले आले आहेत तिथं. जय गणेश. टाईम जाईल थोडा, कारण आत्ताच ते पण पोचलेत आणि आत्ताच आपण पण पोचलो. आता पॅकिंग होईल आणि मग लोडिंग. झाला आपला प्रवास सुरू. काय नाही, फक्त 12 आयटम आहेत आपल्या गाडीमध्ये. एक सोफा मोठा आहे, एक टीव्ही आहे, बाकी किरकोळ कारकोळ आहे. वजन हार्डली असेल 200-300 किलो, तेवढं पण नसणार आहे, बट तरी आपलं 200-300 किलो धरायचं आणि आपला प्रवास करायचा. आता हा मस्त असा आपला कोस्टल रोड प्लस. आता रोड पुढे गेल्यावरती फायनल करू, पहिलं बाहेर पडू. हे बघा हायवेला आलो लगेच. बरोबर 1000 किलोमीटर दाखवते मित्रांनो आपल्याला दमन. 2 रोड आहेत, एक 66 नंबर आणि एक 4 नंबर. तर आपण ह्यावेळेस 66 नंबरच ट्राय करू. फक्त आपल्याला गोव्याचा टिपी खर्च वाढेल, पण आपण डायरेक्टली पनवेल आणि पनवेलवरतून दमन असं जाता येईल आपल्याला. ते सोयीस्कर पडेल, कारण आपल्या रूटने जर गेलं ना तर टोल खर्च वाढतो. आणि आता इकडून गेलं 66ने तर आपल्याला टोल खर्च थोडा कमी होईल. पण वाया गोवा मस्तपैकी आपला नेचर एन्जॉय करत जाता येईल, कोकण एन्जॉय करता येईल. कोस्टल रोड पूर्ण. बरोबर 6 वाजलेत, बाहेर पडलो आहे आणि हायवेला पण लागलो. ॲडव्हान्स येऊन जाईल, बँक डिटेल्स पाठवून दिले ट्रान्सपोर्टरला. काही किरकिर नाही, कारण मटेरियल पाहिलं असेल किती होतं आपल्याला. आणि परवा सकाळी आपल्याला डिलेवरी द्यायची आहे, तर होऊन जाते आरामात. त्यामुळं ते पण टेन्शन नाही. तर खेचू गाडी, मस्त असा प्रवास आहे. ब्लॉग शेवटपर्यंत बघा, सिरीज शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या सिरीज कशा वाटत आहेत त्या कमेंट करून नक्की सांगा. 6:45 वाजायला आलेत मित्रांनो. बाहेर अंधार पडलाय, बघू शकताय. पण हा अंधार जो पडलाय ना, तर तो आहे पावसाची सुरुवात. झाला बघा सुरू. बोलत थवर सुरू झालं. असं आहे ना, डायरेक्ट क्लायमेट चेंज झालं, डायरेक्ट अंधार व्हायला लागला आणि हवाची झाली सुरुवात. असा रपा 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 यायला लागलाय बघा. इथून पुढं थोडा जास्त आहे. आता तुम्हाला गोप्रो मध्ये दिसत नसेल, पण मला इथून जाणवतंय की बघा आता ह्या इथून पुढं जोरात पाऊस सुरू झाला आहे का. ह्या पाऊस कसा आहे, पाऊस याला म्हणतात कोस्टलचा पाऊस, किनाऱ्यासमोरचा. हळूहळू पुढे घेऊया आपण गाडी. ATM मधून कॅश काढायची होती आणि पाण्याचे जार पण आपला फुटला होता, तर तो घ्यायचा होता. तो घेतला दोन्ही पण. आणि मस्त असा मशालीचा प्रोग्राम आहे. काय म्हणतात याला इकडं, शिरूरच्या अलीकडे आपण, शिरूरच्या. भरपूर मोठी मशाल, मिरवणूक म्हणू शकतो आपण. आता आपल्याकडे मिरवणूकच म्हणतील, साहेब प्रोटेक्शनला आहेत. आणि मस्त असे पोरं बघा, भारत माता की जयच्या घोषणा पण देत आहेत बरं का. नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो, या रॅलीला काय म्हणतात, म्हणजे याला हा कोणता उत्सव आहे कर्नाटक मधला. सोमेश्वर बेंदूर या गावाचं नाव होतं, शिरूर टोल नाक्याच्या अलीकडे. काळोख. आता करू आपला फॉग लॅम्प ऑन.
फुल, ही बंद. कशी आहे लाईट. चला गाडी लावूया इथं मधीच. रामदेव राजस्थानी रायका. अजून बरोबर 200 किलोमीटर पणजी आहे बघा. या मित्रांनो बघा आता ही शेव आणि बघा त्याच्यावरचा टमाटर कुठं गायब आहे. हाय चला शेव टमाटर मागवला होता आणि शेव सांबार आता आहे. 6 रोट्या आणि एक शेव टमाटर 210 रुपये मित्रांनो आपलं जेवणाचं बिल झालंय. आणि जेवण करत असताना मला ना एक आता तिथं कोचीन वरतून गाडी आली होती, MH42 होती. सांगोल्यावरतून ती गाडी डाळिंब घेऊन 2.5 टन 120-125 कॅरेट घेऊन कोचीनला गेली आणि कोचीन वरतून रिटर्न कॅरेट MT घेऊन ते आता परत सांगोल्याला जाणार आहे. तर मित्रांनो मला तुम्हाला हे सांगायचं आहे की त्यांनी 27,000 रुपये भाडे घेतलंय आणि 27,000 रुपयात रिटर्न ट्रिप घेतली कोचीनची. तरकारीची अशी अवस्था आहे सध्या. आता हे कितपत योग्य खरं असेल हे ते त्यांना माहिती, पण मला तरी हे कॅल्क्युलेशन बिलकुलही डोक्याला पटलं नाही. कारण त्यातून अशी एक हाईक झाली, त्यांनी तामिळनाडूचा TP पण काढला नाही. 1.7 आहे आणि तामिळनाडूच्या RTOने सत्यमंगलमला कोयंबतूरच्या अलीकडं पकडलं तर TP नव्हता म्हणून 5,000 रुपयाचा फाईन मारला. आता ह्या भाड्यात आता काय कॅल्क्युलेशन झालं असेल. 2.5 टन गाडीला मला 14 फूटचं भाडं तर लागायला पाहिजे एक अंदाजे. म्हणजे कमीत कमी 30-35 हजार रुपये सिंगलचं भाडं लागायला पाहिजे. जर रिटर्न जाळी घेऊन MT यायची तर त्याचे 10,000 रुपये म्हणजे रोड खर्च तरी भेटलाच पाहिजे. तुम्हाला किती योग्य वाटतंय मित्रांनो हे? म्हणजे मला एक कमेंट करून नक्की सजेस्ट करा. कारण आपण तर तरकारीवरती चालत नाही, पण जेव्हा ते सांगत होते त्यावेळेस मी माझ्या डोक्याला हात लावून कॅल्क्युलेशन करून खाजवत होतो. म्हणलं आता हे काय चाललंय. 27,000 रुपयात रिटर्न गाडी कशी येणार आहे. आता 1300 किलोमीटरचं तर रनिंग आहे. 13×2 2600 किलोमीटर झाले रिटर्नचे. मग 2600 किलोमीटरला तरकारीच्या गाडीला किती भाडं लागायला पाहिजे. आता तुम्हीच एक कमेंट करून सांगा. आणि त्यातून जर RTOने 5,000 रुपयाचा दंड मारलाय म्हटल्यावरती त्यांना काय शिल्लक राहिला असेल. म्हणजे मला अक्षरशः तिथून निघाला मी बोललो शूट करू का नको करू, आता काय बोलावं यांना. पण हे जे कॅल्क्युलेशन आहे तर म्हणजे आता त्या ज्याच्याकडून हे बुकिंग तरकारीचं तिकडून सांगोल्यावरतून जात असेल ना, तर तो जर हा व्हिडिओ बघत असेल ना, तर माझी बाबा त्याला एक हात जोडून एक सांगणं आहे की बाबा रे नको असं नको करू. किंवा एखाद्या ड्रायव्हरला जर माहीत नसेल ना तर त्याला लुटू नको. कारण तो माल शेतकऱ्याचा आहे आणि ही मेहनत त्या ड्रायव्हरची आहे. तू जागेवरती कमवून बसला असशील, पण तो ड्रायव्हर तर आज म्हणजे त्या बिचाऱ्याला जेवायची सुद्धा कंडिशन नव्हती राहिलेली. कारण ते ज्यावेळेस त्याचं ते आखी ट्रिपच अंगावरती आली ना. कारण 2.5 टन घेऊन चालल्यावरती गाडीचं काय ॲव्हरेज देणार नाही. म्हणजे खर्च तर काय चुकला नाही, त्यात दंड मारलाय, रिटर्नची ट्रिप आहे म्हटल्यावरती काय राहिला असेल त्या माणसाला. लय अवघड आहे मित्रांनो या गाडी धंद्यात येणार. जर तुम्हाला माहित नसेल ना एखादी जागा तर खरंच जाऊ पण नका. आणि जर तुम्हाला वाटतंय की तुम्ही ट्रान्सपोर्ट धंद्यात आम्हाला बघून डायरेक्टली गाडी घेऊन उतरताय तर ते पण करू नका. जोपर्यंत दुसऱ्याच्या गाडीवरती राहून 6 महिने 1 वर्ष तुम्हाला धंद्याचं पूर्ण नॉलेज येत नाही ना, तोपर्यंत गाडी धंद्यात तरी उतरू नका. नाहीतर लय अवघड होतंय. नाही तर सुखाची जोडून काय म्हणतो ना दुःखात पडायचं अशी गंमत आहे. ज्याला जमली त्यालाच जमली, नाही तर हे सोपं नाहीये. म्हणजे तुम्हाला फक्त ब्लॉगचा एक 15-20 मिनिटाचा भाग दिसतोय, पण त्याच्या मागचं स्ट्रगल हे ते आम्हालाही माहिती आहे आणि बरेचसे जे ड्रायव्हर करतायत त्यांना पण माहिती आहे. पण तुम्ही जर हे बघून डायरेक्टली म्हणत असाल ना की बाबा मी येतो गाडी घेतो मी धंदा करतो, तर नको. माझे हात जोडून तुम्हाला विनंती, बाबा पहिलं शिक, समजून घे आणि मग घे. तोपर्यंत घेऊ नका. सकाळचे 5:30 वाजले मित्रांनो. आपण कुडाळच्या थोडं अलीकडे इंडियन ऑइलच्या पंपावरती थांबलोय. भरपूर प्रवास खिचून घेतला आपण. अजून पण खिचू शकतो पण नको. शरीराला आराम पण गरजेचा आहे. गोवा क्रॉस करायचा म्हणलं तर गोवा पूर्ण क्रॉस झाला आपला आणि इथपर्यंत आलोय.
तर राहिलेला बाकीचा प्रवास नेक्स्ट ब्लॉगमध्ये कवर करता येईल. आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला सगळ्यांना गुड नाईट.